माझं नाव आहे माने सूर्यकांत हरिचंद्र, राहणार येवती, तालुका जिल्हा धाराशिव. मी अटॅक आला पहिल्यांदा. अटॅक आल्यानंतर पुन्हा चेकअपला गेलो, त्यावेळेस 5 ब्लॉकेज निघाली. सोलापूरला चेकअप केलं. मग त्याने म्हणले बायपास सर्जरी करा, ते स्टेंट टाकून एंजिओप्लास्टी करून जमणार नाही, कुठेही पण बायपास सर्जरी करा. मग तिथे विचारलं तर सोलापूरला विचारलं, त्यावेळेस त्यांनी 18 लाख सांगितले. पुन्हा पुण्याला विचारल्यानंतर त्यांनी 16 लाख सांगितले. निष्कांत पाटील आमचे सरपंच यांच्या मार्फत मी म्हणाला की दादाच्या इथं फ्रीमध्ये दवाखाना होतोय. पुन्हा मिलिंद पाटलांनी दादाशी संपर्क केला. नंतर त्यांनी लगेच तात्काळ लगे पाठवा मुंबईला. तिथे गेल्यानंतर 1-2-3-4 दिवस सगळ्या टेस्ट केल्या, डबल एक दिवस. नंतर टेस्ट केल्यानंतर लगेच बायपास केलं. डाव्या हाताची नस काढली, मेन नस असते ते डाव्या हाती काढल्यानंतर हृदयामध्ये जिथे ब्लॉकेज आहे तिथे 5 तुकडे करून तिने जॉईंट केले. क्रिटिकली होतं. डॉक्टरची टीम अत्युत्तम होती, एकदम नंबर 1ची. वेळेची वेळ उपचार सगळे. डॉक्टर सचिन सनागर सर होते, भास्कर सर 2 होते बायपास करणारे. तेरणा दादाच्या दवाखान्यामध्ये तेरणा हॉस्पिटलात 0 रुपये खर्च. येताना तिकटासहित दादाचे पैसे होते, जाण्यासहित येण्यासहित. कुठल्याही टेस्टचा चार्ज लागला, कुठल्या खाण्याची जेवण्याची पुन्हा आपल्या शरीर सगळं टेस्ट करण्याची कुठलाही 1ही रुपया वेळ खर्च झाला नाही दवाखान्याचा. हे आमच्यासोबत घरचे पत्नी 1, भाऊ 1 होता. नीता सूर्यकांत माने. एक मुलगा एक मुलगी. आता काय खरं नाही आपल्या पप्पाचं, असं म्हणत होते लेकरं. आणि काय शेतकरी माणसं आहेत आम्ही. मग ते असं झालं, पुढं आजार आला, अटॅक आला, ब्लॉकेज निघाले. मग लेकर रडत होते, आपली परिस्थिती नव्हती. पण राणादादामुळं सहकार्य झालं. सगळं लक्ष दिलं, सरनी दिलं, राणादादांनी दिलं, सगळ्या टीमनं दिलं. सगळं आनंदी झालं. नसता लय अवघड होतं. सगळं व्यवस्थित झालंय, काय नाही. सगळं लक्ष देतात. अजून व्हिडिओ कॉल करून गोळ्या औषध सगळं देतात. कॉल केला की राणादादा, मल्हारदादा, अर्चनाताई सगळ्याचे आभार जिंदगीभर आम्ही विसरणार नाही. 3-4 दिवसात दादाचा फोन येतो, व्हिडिओ कॉल येत होता. बायपास झाल्यानंतर बायपासच्या अगोदर पण 3-4 कधी वेळ आहे ते भास्कर सरांना, सचिन सरांना कॉन्टॅक्ट येत होते. आणि सरनी पण अजून त्या सचिन सरनी अजून सध्या व्हिडिओ कॉल उचलून गोळ्या औषध कमी जास्त ट्रीटमेंट तशी देतात सर. थोडं काय अडचण जर वाटली, व्हिडिओ कॉल केल्यानंतर लगेच सर सांगतात ती तेरणाची लगेच. दादाच्या मुलं लक्ष देतात, कारण अर्चनाताई ते बोलले होते त्यांनी 2दा. आता दादा जास्त कॉन्टॅक्टमध्ये, पण ताईचं थोडं 1-2 दिवस फोन आला फक्त. दादाचा कंटिन्यूमध्ये 2 दिवसाला फोन येतो दादाचा. अजून बी सचिन सर का कुठं काय एक्सरे काढा, काय वाटलं तर लगे गोळ्या औषध देते सगळं. अजून बी आम्हाला का तिथून इथं ट्रीटमेंट देते. एकदम ऑपरेशन ओके, म्हणजे क्लिअरिटी झाली. आता 9 महिने झाले ऑपरेशन. 19/5/25ला झाले बायपास सर्जरी. आत्ता 9 महिने कंप्लीट झाले, तरी कुठलाही त्रास काय नाही. एकदम ओकेमध्ये ऑपरेशन झालेलं आहे. चलू शकतो, फिरू शकतो, गाडीवर बाईकवर फिरू शकतो. ही राणादादाच्या कृपेमुळं झालं सगळं. आपलं राणादाच्या हॉस्पिटलला जर आपण गेलो, तेरणा हॉस्पिटल मुंबईच्या, तर तिथं पहिल्यांदा धाराशिवला प्राधान्य दिलं जातं. धाराशिव जिल्ह्यातल्या पेशंटला एकदम आज काळजीपूर्वक व्यवस्था तिथं आहे. पेशंटला सगळं सुविधा उपलब्ध आहेत. आपली परिस्थिती नसती त्यावेळेस राणादादाची मदत भेटली आपली. 16 लाख 18 लाख म्हणजे. मग दादाचे कार्यकर्ता भेटल्यावर आमच्यातले सरपंच भेटल्यानंतर राणादादा म्हणले आपल्याकडे पाठवून द्या, आपल्याकडे 1ही रुपया लागणार नाही, याची आमची काळजी. शेवटपोच तर बायपास सर्जरी होतपोच तर राणादादांनी सहकार्य केलं. 3-4 दिवसाला व्हिडिओ कॉल येत होता. घरी आल्यानंतर सुद्धा 3-4 वेळेस फोन आला तुमचा. जन्मभर जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत राणादादाचा आम्ही आभारच मानणार. अजून आभारच मानणार आम्ही राणादादाचे.